तर कहाणीच्या सुरुवातीला आपल्याला एक गाव दाखवलं गेले, जिथं काही लोक लघुपटाचं चित्रीकरण करण्यासाठी आलेले होते. ते प्रीस्ट आणि शमन यांच्यावरती लघुपट काढणारे होते. म्हणून आता ते गावातले शमन मीमची मुलाखत घेऊ लागतात. ती त्या लघुपटात सांगू लागते की आम्ही गावामधल्या प्रत्येक वस्तूची पूजा करतो, मग ती सजीव असो किंवा निर्जीव. आणि त्याप्रमाणे आमच्या गावामध्ये 2 प्रकारचे देव आहेत. ते चांगलेही आहेत आणि वाईटही आहेत. म्हणजे ते लोकांचं चांगलंही करू शकतात आणि वाईटही करू शकतात. त्यामध्येच आमचे चांगले देव आहेत बायन. बायन देवाला लोकांची मदत करण्यासाठी मीडियमची म्हणजे मानवी शरीराची गरज असते आणि त्याच्यासाठी ते एका शरीराची निवड करतात. म्हणजे शमनची निर्मिती हे बायन गॉड स्वतःच करतात आणि त्या शरीराच्या मार्फत ते लोकांची मदत करतात. आणि बायन गॉडनीच माझी निवड शमन म्हणून केलेली आहे. आता मी गावाची शमन असल्यामुळे मी गावातील सर्व अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न करते. तेव्हाच नीमच्या बहिणीच्या नवऱ्याचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. लघुपटाच्या चित्रीकरणामध्ये जाताना नीम त्यांना सांगत असते की आमच्या घरामध्ये अचानकच मृत्यू होऊ लागलेले आहेत, कारण की तो श्राप माझ्या बहिणीमुळे लागलेला आहे. त्या श्रापाच्या अनुसार आमच्या घरामध्ये एक एक करून सर्व मारले जात आहेत. कारण काही दिवसापूर्वी माझ्या बहिणीच्या मुलांनी अशीच आत्महत्या केलेली होती आणि आता अचानक तिच्या नवऱ्याचं असं जग सोडून जाणं. तेव्हाच त्या अंत्यविधीच्या वेळी आपल्याला मुलगी मिंग दाखवली गेली आहे. मिंग स्वभावानी जरा जास्तच प्रमाणात उद्धट होती. अशाच एका रात्री नीम मिंगला आवाज देत देत तिच्या रूमपर्यंत जाती. पण तेव्हाच ती बघती की मिंग एका आंधळ्या बाईकडं एकटक नजरेने पाहत असते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्या आंधळ्या बाईचा मृत्यू होतो. आता हे पाहिल्यानंतर नीमच्या लक्षात येते की कदाचित या गोष्टीला कारणीभूत आपल्या बहिणीची मुलगीच आहे, कारण की ती शमनही होती. त्याच्यामुळे ती दुसऱ्या दिवशी मिंग घरात नसताना तिच्या खोलीची तपासणी सुरू करते. तेव्हा तिला तिच्या कबर्डमध्ये एक अशी गोष्ट सापडती जी फक्त काळा जादू करण्यासाठी वापरली जाते. आणि ती तपासणी चालू असतानाच तेव्हा तिथं मिंग येते. मिंग म्हणती की माझ्या आयुष्यामध्ये ढवळढवळ करणं बंद करा आणि ती चिडून दोघींनाही घरातून बाहेर काढते. आता या सगळ्यांचं खापर ती तिच्या बहीण नीमवरतीच फोडते. ती म्हणती तू ह्या घरातून निघून जा, कारण की तू आल्यापासूनच या सर्व गोष्टी होऊ लागलेल्या आहेत. असं म्हणून ती तिच्या बहिणीला घरातून बाहेर काढते. मग नीम तिथून निघून जाते. तेव्हाच ते लघुपटाचे चित्रीकरण करणारी लोक हे नीमला विचारतात की मिंगच्या कबर्डमध्ये सापडलेली ती काळ्या जादूची गोष्ट काय होती. तेव्हा ती म्हणते की ते अशा पद्धतीचं तोरण आहे जे आत्म्यांना पळवण्यासाठी किंवा त्यांना बोलवण्यासाठी वापरले जाते आणि याची सुरुवात माझ्या बहिणीमुळे झालेली आहे, कारण तिने बायेच्या निवडीला नकार दिलेला होता. आता ती लघुपटाची टीम नीमच्या बहिणीकडे पोहोचतात आणि तिला विचारतात तू बायांच्या निवडीला नकार का दिला. त्यावरती हसून नीमची बहीण उत्तर देते की माझं मन माझ्या धर्मामध्ये कधीच लागलं नाही, त्याच्यामुळे मी नेहमी शांती शोधत राहिले आणि त्यानंतर मला शांती मिळाली ही ख्रिश्चॅनिटीमध्ये. येशूच्या आश्रयात गेल्यामुळे मला ते सर्व काही मिळू लागलं जे लहानपणापासून मिळालेलं नव्हतं. त्याच्यामुळे मी लग्नही एका ख्रिश्चन व्यक्तीशी केलं आणि आता मी खूप सुखी आहे. पण त्याच्यानंतर ती टीम तिला विचारते की तुमच्या केलेल्या धर्मपरिवर्तनामुळे कुठल्या काळ्या शक्तीने तुमच्या मुलीला पछाडलेलं तर नाहीये ना. लगेच आपल्याला इथं मिंग दाखवली गेली आहे. ती लहान मुलांसारखी वागत असते, खूप दारू पित असते आणि एका दिवशी ती नशेमध्ये तिच्या कामाच्या ठिकाणी येऊन झोपते आणि आतून दार बंद करते. आता जेव्हा सकाळी कामावरती लोक येतात तेव्हा ते मिंगची हालत बघतात. तर मिंगला हे ब्लिडिंग होत होतं. आता ती घाबरून तिच्या घरी येते. मिंगचा असा अवतार बघून आता मिंगची आई तिच्या लहान भावाकडे जाते आणि या गोष्टीची जेव्हा तजवीज करती तेव्हा तिचा भाऊ म्हणतो की कदाचित बायांनी तिला आपला मीडियम म्हणजे शमन म्हणून तिची निवड केलेली आहे. पण मिंगच्या आईला या गोष्टींवरती विश्वास नव्हता. पण आता त्या रात्री आपल्या कामावरती मिंगनी जो ऑफिसमध्ये धुडगूस घातला होता तो तिच्या बॉसला समजतो आणि तो तिला कायमस्वरूपीचा ऑफिसमधून सुट्टी देतो. आणि हे पाहिल्यानंतर आता मिंगलाही लक्षात येते की आपल्यामध्ये खरंच कुठल्या तरी काळ्या शक्तीचा वास आहे. म्हणून ती आता डिप्रेस होऊ लागते आणि त्याच्यामध्ये ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मिंगची आई आणि तिचा मामा तिचा जीव वाचवतो. तिला दवाखान्यामध्ये आणल्यानंतर शमन म्हणजेच नीम त्या दवाखान्यात पोहोचते. आधी तर आपल्या बहिणीला बघून तिला झालेल्या गोष्टींचा पश्चाताप होतो. ती तिची विनवणी करते. ती म्हणती की मला माफ कर, कारण की माझ्या मुलीची हे हालत ही फक्त माझ्यामुळे झालेली आहे, कारण की मी देवावरती विश्वास नव्हता ठेवला. आता ह्याच्यावरती उपाय काढण्यासाठी नीम मिंगच्या खोलीकडे वळते. आता तिथं गेल्यानंतर तिच्या लक्षात येतं की मिंगचा भाऊ हाही असाच दगावलेला होता, म्हणजे काही कारण नसताना हे जग सोडून गेलेला होता. तेव्हा
शमनच्या लक्षात येतं की कदाचित मिंकच्या भावाची आत्माच मिंकला त्रास देत होती. आता याचं उत्तर काढण्यासाठी शमन मिंकच्या भावाच्या आत्म्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. ती त्याला विचारते की तू मिंकला शारीरिकरित्या का त्रास देतोय, पण त्याच्यावरती काहीच उत्तर येत नाही. आता ती प्रार्थना करते की झाल्या गोष्टीसाठी तू सर्वांना माफी कर आणि मिंकला शारीरिकरित्या त्रास देऊ नको, असं म्हणून शमन तिची प्रार्थना पूर्ण करते. आता इकडं मिंकची आई तिला एका प्रीस्टकडे घेऊन येते. तो प्रीस्ट भूतबाधेवरती विधी करतच होता तेवढ्यात तिथं नीम येते आणि नीम तिच्या बहिणीला अटकते. ती म्हणती, तुझ्या मुलीचा जीव घेणार आहेस का, कारण की ह्या विधीमुळं तिचा जीवही जाऊ शकतो. आता हे ऐकल्यानंतर मिंक तिथून पळून जाते. तिला शोधण्याचा नीम खूप प्रयत्न करते, पण तरीही ती क्षणात कुठं गायब होते हे तिला कळतच नाही. आता मिंकला इथं पोलिसही शोधू लागले होते, पण तेवढ्यात नीम तिच्या बहिणीला म्हणते की तू ख्रिश्चनिटीमध्ये तुझे धर्मांतरण केलंय, याच्यामुळेच तुझी ही हालत झालेली आहे, म्हणजे तुझी आणि तुझ्या मुलीची. आता हे ऐकल्यानंतर मिंकच्या आईला स्वतःची चुकीची जाणीव होते, म्हणून ती बायन देवाकडे जाऊन त्याची माफी मागते. आणि आता नीम पुन्हा मिंकच्या खोलीची झडती घेऊ लागते, पण आता तर तिला जास्तच प्रमाणामध्ये काळ्या जादूसाठी लागणाऱ्या गोष्टी सापडतात. आता त्यांच्या पण लक्षात येतं की कदाचित ह्याच गोष्टीमुळं मिंकवरती असा परिणाम झालेला आहे. इथं नीम मिंकच्या भावाशी संपर्क साधण्याकरता काळ्या जादूची प्रक्रिया करू लागते. तेवढ्यात तिथं मिंकच्या आईला पोलीस बोलवतात आणि ते सांगतात जेव्हा इथनं मिंक पळून गेली होती तेव्हा तिने एक टॅक्सी भाड्याने घेतलेली होती आणि त्या टॅक्सीनी ती एका सुनसान ठिकाणी गेली. गाडीतून उतरल्यानंतर ड्रायव्हरला प्रत्येक रस्त्यावरती ही मिंकच दिसत होती आणि गाडीच्या कॅमेऱ्यामध्ये ते रेकॉर्डही झालं होतं. इकडं नीम मिंकच्या भावाशी संपर्क साधण्यामध्ये यशस्वी होते. तेव्हा मिंकचा भाऊ शमनला सांगतो की आत्ता मिंक कुठे आहे ते. त्यानंतर शमन मिंकच्या भावानी सांगितलेल्या त्या पडक्या ठिकाणी पोहोचते. आधी तर निमला तिथं काहीच सापडत नाही. त्यानंतर थोड्या वेळाने तिथं तिला एक पडकी इमारत दिसते. थोडं आतमध्ये गेल्यानंतर निमला तिथं मिंक सापडते, तेही बेशुद्ध अवस्थेमध्ये. आता तिला दवाखान्यामध्ये भरती करतात. आता भरती केल्यानंतर इकडं जेव्हा निम आपल्या बायन देवाची नेहमीप्रमाणे पूजा करायला येत असती तेव्हा ती बघते की बायन देवाचं शिर हे धडापासून वेगळं केलेलं होतं. आता हे पाहिल्यानंतर निमच्याही लक्षात येते या सर्वांना कारणीभूत मिंकच आहे. आता इथं मिंक घरी आल्यानंतर निमला आपले पिशाच्य रूप दाखवू लागते. ती बोलताना जनावरांच्या आवाजामध्ये बोलत होती, म्हणून त्या पिशाच्याचा बंदोबस्त करायला आता निम स्वतःच त्या प्रीस्टकडं मिंकला घेऊन जाते. ज्यावेळी तो प्रीस्ट तिच्या डोक्यावरती हात लावतो त्यावेळी तो सांगतो की कुठला एका पिशाच्याने हिला पछाडलेलं नसून अनेक जनावर आणि पिशाच्य याच्या आत्म्याने ही ग्रासलेली आहे. त्याच्यामुळं हिला याच्यातून सोडवण्यासाठी आपल्याला एक विधी करावी लागेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला या सर्व आत्म्यांना कैद करायला लागेल. पण याच्यावरती मिंकची आई म्हणते की आमच्यावरतीच ह्या अडचणी काय येत आहेत म्हणून. त्याच्यावरती तो प्रीस्ट म्हणतो की तुझे आजोबा आणि तुझे वंशज यांनी गुलाबांना खूप त्रास दिलेला होता, त्यांना मारलेलं होतं. बायन देवानी तुझी निवड लोकांची मदत करण्यासाठी केलेली होती, त्यालाही तू नकार दिला आणि त्याच्यात भर म्हणजे तू अशा ख्रिश्चन व्यक्तीशी लग्न केलं ज्याच्यावरती पहिल्यापासून श्राप होता. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा उलट परिणाम तुझ्या मुलीवरती दिसतोय. तेव्हाच आपल्याला दाखवलं गेले की या सर्व गोष्टी मिंकची आई लघुपट बनवणाऱ्या त्या टीमला सांगत असते. त्याच्यानंतर ती सांगते की मला काही लक्षात येत नाही की रोज सकाळी माझं घर हे कोणी छिन्नविछिन्न केलेलं असतं, रात्री तर सगळं नीट असतं, पण सकाळी उठल्यानंतर कुठलीही गोष्ट स्वतःच्या जागी नसती. हे शोधण्याकरता ती टीम घरामध्ये कॅमेरा लपवती. तेव्हा त्यांना दिसतं ते करणारं दुसरं तिसरं कोणी नसून मिंक होती. मिंक ही आता पिशाच्य रूपामध्ये आलेली होती. पिशाच्य रूपामध्ये ती नेहमी कच्चंच मांस खायची. आता एका रात्री मिंक तिच्या मामाच्या बाळाला उचलून जंगलाच्या आतमध्ये जाऊ लागते. आता हे तिच्या मामाच्या लक्षात येतं. मामा तिच्या मागं मागं जातो. त्याला बाळ तर सापडतं, पण तेवढ्यात मिंक चाकूनी त्याच्या मामावरती हल्ला करते. आता ती टीम मिंकच्या मामाची मिंकपासून सुटका करते. पण इकडं मिंकची आई जेव्हा फोनवरती बोलत होती तेव्हा तिच्या लक्षात येते की नीम आपल्या प्रश्नाला उत्तरच देत नाहीये. म्हणून ती बघण्यासाठी नीमच्या जेव्हा घरी जाते तेव्हा ती बघते की नीमने तर आत्महत्या केलेली होती. आता नीमच्या अंत्यसंस्काराच्या वेळी ती त्या प्रीस्टला विचारते की माझ्या बहिणीची हालत कशामुळे झालेली असावी. पण त्याच्यावरती प्रीस्ट म्हणतो लवकरात लवकर आपण विधी पूर्ण करायला पाहिजे, कारण की हे संकट आता पूर्ण गावावरती आलेलं आहे. या दुःखात तिला तिच्या बहिणीचाच आधार होता, पण आता कसंही करून तिला मिंकला वाचवायचे होते, म्हणजे आपल्या मुलीला. मग हे करण्यासाठी तो प्रीस्ट ती विधी चालू करतो. ती विधी तो त्याच ठिकाणी करतो जिथं त्यांना मिंक सापडलेली होती.
आता त्या ठिकाणी विधी करत असताना ते मिंकला तिच्याच त्या खोलीमध्ये बंद करतात आणि विधीची सुरुवात करतात. त्यांनी घरामध्ये सर्वांना सांगितलेलं असतं की कितीही मिंक ओरडण्याचा प्रयत्न करू लागली तरी तिला त्या खोलीमधनं बाहेर काढू नका. पण असं करतच असताना त्या जागी हळूहळू आत्म्यांचा प्रवेश होऊ लागला होता. एक एक प्रेत हळूहळू त्या मटक्यामध्ये प्रवेश करत होते. पण इकडे मिंक आता लहान बाळाचा आवाज काढत होती. आता हे मिंकच्या मामीने ऐकल्यानंतर तिला असं वाटतं की कदाचित माझं बाळ तिथं आहे. पण तरीही तिचा मुलगा ते थांबवण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की प्रिसने आपल्याला सांगितलेले दार उघडू नको म्हणून, पण तरीही ती ऐकत नाही आणि आत जाऊन तीही मिंकच्या हातनं मारली जाते. आता हे झाल्यानंतर ती मामीच्या मुलालाही सोडत नाही. आता इकडं ज्यावेळी तो प्रिस्ट ते प्रेतांचे दफन करण्यासाठी ते मडकं उचलतो तर एक काळी शक्ती त्याच्यावरती हल्ला करते आणि तो जात असतानाच एका ठिकाणी पडून त्याचाही मृत्यू होतो. त्या प्रिस्टचा मृत्यू झाल्यानंतर आता सर्व आत्मे त्याच्या शिष्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करू लागतात आणि असं करता करता ती प्रेतं एकमेकांवरती हल्लेही करू लागतात. तिथं असणाऱ्या सर्व लोकांना ते कच्चेच खाऊ लागतात, कारण की त्यांच्यामध्ये फक्त पिशाचच नव्हते तर जनावरांचीही आत्मे होते. आता त्याच्यानंतर इकडं आपल्याला मिंक दाखवली गेली आहे. आता तर मिंक पूर्णपणे पिशाच्या रूपामध्ये आलेली होती, त्यामुळे ती त्या लहान बाळालाही सोडत नाही. जिथं तिने लहान बाळाला सोडलं नाही तिथं त्या कॅमेरामॅनला कशी सोडणार, आणि असं करून ती त्याचाही जीव घेते. आता पुढच्या सीनला आपल्याला मिंकची आई जोरजोरात हसताना दाखवलेली आहे. ती बायन गॉडला प्रार्थना करते, म्हणती तू माझी निवड केलेली होतीस शमन म्हणून. असं म्हणून ती बायन देवाची पूजा करायला सुरुवात करते. जसं ती विधीला सुरुवात करते तसेच तिथल्या पिशाच्यांना त्रास होऊ लागतो. ती सर्व शिष्ये तडफडून आता आपले प्राण सोडू लागतात. तेवढ्यात तिथं मिंक येते. मिंकची आई त्या पिशाच्याला विचारते की तुझी इच्छा काय आहे. पण तेवढ्यात राहिलेले सर्व आत्मेही मिंकच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. ज्या आत्म्यांनी त्या लहान बाळाला सोडलं नाही ते मिंकच्या आईला काय सोडणार. ते मिंकच्या आईच्या अंगावरती तेल ओतून तिला तिथं जिवंत जाळतात. आणि असं केल्यानंतर शेवटला आपल्याला मिंक असताना दाखवलेली आहे आणि आपल्याला हे लक्षात येतं ती काळी शक्ती पूर्णपणे आता त्या गावाला काबीज करणार. आता लघुपटाचा एक छोटा भाग आपल्याला दाखवला गेलेला आहे की निमनी आत्महत्या का केली. कारण की एकदा पूजा करत असताना तिच्या हातनं थाळी खाली पडते. त्यावेळी तो कॅमेरामन तिला विचारतो की तुझ्या हातनं थाळी का खाली पडली. तेव्हा ती म्हणती की मी बायन देवानी सांगितलेल्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, कारण माझ्या बहिणीनी बायन देवाला आणि आमच्या धर्माला नकारलेलं होतं. तिचं घराणं हे श्रापितही होतं, तरीही मी वारंवार तिची मदत करायला जात होते. त्यामुळेच बायन देवानी या गावाचीही साथ सोडलेली होती. आणि असं म्हणल्यानंतर या मूवीचा इथंच एंड होतो.